नमस्कार। महाराष्ट्र महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शासन शुद्धीपत्रक निर्गमित झालेले आहे 5 मार्च 2024 रोजी। तर काय आहे ही कर्जमुक्ती योजना जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपली माहिती सगळ्यांना उचित वेळेवर समजेल। बंधूंनो, सगळ्यांकरिता आनंदाची बातमी की आपला चॅनल लवकरच 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करीत आहे। त्याबद्दल महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आपले जे सबस्क्रायबर विखुरलेले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। लवकरात लवकर आपण हे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण कराल माझा विश्वास आहे। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना संदर्भात राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाकडून दिनांक 5 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजना अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येते। सदरच्या शासन शुद्धीपत्रक 17-18 या वित्तीय वर्षात घेण्यात आलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 18 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास आणि 18-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले आहे। 19-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत परतफेड केलेले असल्यास अथवा 17-18, 18-19 व 19 या तिन्ही वर्षाच्या वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगिक पीक कालावधीनुसार कर्ज उचल व बँकेच्या धोरणानुसार कर्ज पेढीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड मुद्दल प्लस वाच केली असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या सन 18-19 अथवा सन 19-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 18-19 अथवा सन 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहन लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णयामध्ये वरीलप्रमाणे केलेल्या अंशता बदलानुसार उक्त योजना अंतर्गत नव्याने पात्र ठरवणाऱ्या कर्ज खात्याच्या पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकाकडून तपासणी करून व तसे प्रमाणित केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजना बदलानुसार लाभ देण्यात येणार आहे। या संदर्भात राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाकडून दिनांक 5 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही वाचू शकता। मित्र हो, हा वाचत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, अर्थात ज्यांनी 17-18, 18-19, 19-20 या 3 वर्षामध्ये वेळेवर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्तची रक्कम कर्ज घेऊन शासनाला वेळोवेळी परत केलेली आहेत अशांना प्रोत्साहनपर भत्ता म्हणून 50,000 रुपये यावर्षी सुद्धा सरकार आपल्या खात्यात टाकणार आहे। त्यांच्याकरिता हा महत्त्वाचा जी आर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होण्याकरिता शेअर करा। बळीराजाचे पुत्र असाल तर नक्कीच शेअर कराल, बाकीच्यांकडून आपण अपेक्षा करू शकणार नाही। तर चला मंडळी, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा। परत तेच सांगतोय, धन्यवाद। तुमचा 50,000चा टप्पा लवकरात लवकर पार करणारच आहोत। थँक्यू। जय महाराष्ट्र।